नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत की 5 बोटांच्या सहाय्याने रांगोळी कशी टाकायची आणि एका बोटाच्या सहाय्याने फ्लावर्स कसे तयार करायचे। तर चला आपण बघूया की मी एका बोटाच्या सहाय्याने फ्लावर्स कसे तयार करत आहे। मी अशी रांगोळी टाकून घेतलेली आहे, त्याच्याने एका बोटाच्या सहाय्याने सर्कल करून घेतलेला आहे आणि बाजूबाजूनी फ्लावर्स तयार करून घेत आहे। बघा, एकाच बोटाच्या सहाय्याने किती सिंपल, इझी आणि सुंदर फ्लावर तयार झालेला आहे। त्याच्यात मी व्हाईट रांगोळी टाकून घेणार आहे। तुम्हाला जर कलर टाकून रांगोळी भरायची असेल तर कलरची रांगोळी टाकून तुम्ही भरू शकता, पण मला आज फक्त व्हाईट रांगोळीने रांगोळी दाखवायच्या होत्या, त्याच्यासाठी मी डॉट पण व्हाईट रांगोळीचाच दिलेला आहे। आपण दुसरा फ्लावर तयार करून घेणार आहोत। तसेच रांगोळी टाकून सर्कल करून तिरक्या लाईन्स मारायच्या। एका बोटाच्या सहाय्याने तिरक्या लाईन्स मारून त्याच्यात व्हाईट डॉट देऊन मग दुसरा फ्लावर तयार केलेला आहे आपण अशा प्रकारे। आता बघा, हे फ्लावर तयार करण्यासाठी आपण रांगोळी टाकून घेतलेला आहे, पण सर्कल केलेला नाही, मध्ये तिथेच रांगोळी प्रेस करून घेतलेला आहे आणि मग इयरबड्सच्या हेल्पने असे तिरक्या लाईन मारून एक आपण फ्लावर तयार करून घेणार आहोत। सिंपलच्या इयरबड्सने किती सुंदर फ्लावर तयार झालेला आहे। बघा, अशा प्रकारे हे फ्लावर तयार होत आहे। बघा, अशा प्रकारे मी एका बोटाच्या सहाय्याने हे 5 फ्लावर तयार करून घेतलेले आहेत। सिंपल आणि सुंदर असे फ्लावर तयार करून घेतले आहेत। तुम्हालाही माझे फ्लावर कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। बॉर्डरला रांगोळी कशी टाकायची ते शिकणार आहोत। उंबरठ्याजवळ किंवा कुठेही बॉर्डरला रांगोळी कशी बनवायची असते। रांगोळी तर बनवता येते सगळ्यांना, पण ते नवीन डिझाईन सुचत नाहीत। तर मी इथे सिंपल आणि एकदम साध्या अशा सुंदर अशा डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे। उंबरठ्याच्या तिथे टाकण्यासाठी आपण एक लाईन करून घेतलेली आहे आणि तिला एका लाईनमध्ये अंगठ्याच्या सहाय्याने एका लाईनमध्ये रांगोळी करून घेतलेली आहे व्यवस्थित, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसते। आणि मग बघा, अशी शेप देणार आहोत आपण रांगोळीला। एकदम सिंपल आहे, एकदम पटकन होणारं काम आहे। बघा, असं सिंपल असं एका बोटाच्या सहाय्याने आपण ही बॉर्डर रांगोळी तयार करून घेत आहोत। बघा, दुसरी बॉर्डर डिझाईन तयार करून घेत आहोत आपण। लाईन मारून घेतलेली आहे आणि असं सर्कलमध्ये फिंगर्स फिरवून नवीन डिझाईन तयार होत आहे। बघा, अशा प्रकारे आपण फिंगरच्या हेल्पने बॉर्डरसाठी डिझाईन तयार करून घेऊ शकतो। बघा, आपल्या
धावपळीच्या जीवनामध्ये उंबरठ्यामध्ये किंवा कुठेही पटकन रांगोळी टाकून घ्यायची असेल तर आपण सिंपल अशा बॉर्डर डिझाईन करू शकतो. एकदम पटकन होणाऱ्या आणि दिसायला पण सुंदर अशा बॉर्डर डिझाईन आहेत. बघा, ह्या मी अशा बॉर्डरसाठी पटकन रेडी होणाऱ्या रांगोळ्या काढून विचारलेल्या आहेत. तुम्हाला ह्या रांगोळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.